मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. चल आम्ही निघतो. बर. तन्मय तू ये ना इकडे. येस. येस प्लीज कम इन. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सर. वेलकम. हॅलो सर, मी मेघना. माझी फाईल. तुम्ही पुण्याच्याच आहात का? हो सर. गुड. आय वॉज गोइंग थ्रू युअर रेझ्युमे. कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये तू खूप काम केलंयस. हो. म्हणजे कसं आहे, सहसा या फील्डकडे मुली वळत नाहीत. म्हणजे तशा आमच्या ऑफिसला मुली आहेत, पण त्या मार्केटिंग डिपार्टमेंट किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटला. म्हणजे कोर कन्स्ट्रक्शनमध्ये खूप कमी मुलींना इंटरेस्ट असतो. असं असतानाही तुम्ही हे फील्ड कसं निवडलं? सर ॲक्च्युली असं म्हणतात की एक स्त्रीच असते जी घर बनवते, घर जोडते, घर सांभाळते. मला नेहमीच असं वाटत आलं की घर बनवताना म्हणजे घराचं बांधकाम करताना स्त्रियांचा सहभाग असावा. घराबद्दल म्हणजे घर कसं असावं हे एक स्त्रीच जास्त चांगल्या प्रकारे मांडू शकेल असं मला वाटतं. गुड. गुड थॉट. थँक्यू सर. तुम्हाला सरकारी टेंडर भरण्याचाही चांगला अनुभव आहे असं दिसतंय. हो आहे सर. ओके, सो मला सांगा, मला समजा एखादं सरकारी टेंडर भरायचं आहे, जे टेंडर आजपर्यंत मला कधीच मिळालेलं नाही, पण आता ते टेंडर भरताना तुम्ही नेमकी कुठली काळजी घ्या? सर खरं सांगू का, वेगळी काळजी घ्यायची काही गरजच नाहीये. उलट मी खूप कॉन्फिडेंट असेल. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की टेंडर भरता आला नाही, पण मी असं होऊच देणार नाही ना. मी पूर्ण प्रयत्न करेन की आपण भरत असलेलं टेंडर आपल्या हातून जाऊ नये. आणि टेंडर आधी भरलेलं असेल तर यावेळेला मी पूर्ण कॉन्फिडेंटच असेल. व्हेरी इम्प्रेसिव्ह. हुशार आहात. थँक्यू. वेलकम. या कार्यकरी या. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण तन्मय आपल्याला निघायला हवं कारण क्लायंट आलेत, मीटिंग आहे. कार्यकर तुम्ही थांबता का इंटरव्ह्यूला? काही वर्षापूर्वी तुम्ही आणि शेखर सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होतात ना, त्याची आठवण झाली सर. तुम्ही कंटिन्यू करा, मी निघतो. ओके सर. सॉलिड आहेस तू. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलास. बरोबर जमतंय ना मला? हो जमतंय म्हणजे काय, सॉलिड जमतंय. तुम्हाला वाटतं अद्वैत माझ्या जाळ्यात अडकेल? अद्वैत तसा जेंटलमन माणूस आहे. म्हणजे लगेच वगैरे तो तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. पण म्हणतात ना, इतिहासाची पुनरावृत्ती होते. बरं, स्त्रीच्या प्रेमात पडणं हे राजाध्यक्षांच्या रक्तातच आहे. माझा बाप, अद्वैतचा बाप यांचेही पाय घसरले. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. थोडे जरी प्रयत्न केलेस ना तरी अद्वैतचा पाय घसरायला वेळ लागणार नाही. सो सॉरी, माझा फोन राहिला होता. हो येस. तुमचं प्रोफाईल तसं इंटरेस्टिंग आहे.
फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, आपलं जर का फायनल झालं तर लगेच उद्यापासून तुम्हाला जॉईन करावं लागेल. हो हो सर, चालेल. हां. बाय काका. ओके. अँड ऑल द बेस्ट. होपफुली सी यू सून. येस. सी यू टुमॉरो. आत्या बसा, मी जेवायला वाढते. आत्या सासू मग मी वाढते. मी वाढून घेते. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे बाबा. घरचे सगळे कसे आहेत? घरी सगळं छान आहे. तुम्ही जेवलात? नाही, जेवीन थोड्या वेळाने. बरं. आणि तुमची तब्येत कशी आहे बाबा? ठीक आहे. बरं मला नेत्रा खरं सांग, घरचे सगळे खरंच व्यवस्थित आहेत ना? का तू खोटं बोलतेस माझ्याशी? नाही बाबा, सगळं एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही अजिबात इथली काळजी करू नका. आम्हाला सगळ्यांना तुमची खूप आठवण येते. फाल्गुनी आणि तेजस शांत झाले का? म्हणजे त्यांचा राग कमी झाला का? हो, फाल्गुनी ते आहेत ना इथे. एक मिनिट, तुम्ही बोलता का त्यांच्याशी? काकू मग मी रूम मध्ये जाते. इथे कोणी शांतपणे जेवू पण देत नाही. ताई नाही, तुम्ही बसा. बाबा, फाल्गुनी ताई ना जेवतायत, त्यानंतर करतील तुम्हाला फोन. इंद्राणी आत्या आहेत. एक मिनिट, तुम्ही बोलता का बाबांशी? बरं नेत्रा, मला एक काम आहे जरा, मी करतो थोड्या वेळाने फोन. बरं, ठीक आहे. कसे आहेत? बरे आहेत का? थोडं अस्वस्थ वाटत होतं. त्यांना आठवण येत असेल ना सगळ्यांची. साहजिकच आहे. म्हणून म्हटलं जरा सगळे फोनवर तरी बोलले असते ना, निदान त्यांची चौकशी केली असती तर त्यांना बरं वाटलं असतं. ताई, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, पण बाबांशी एकदा बोलूच शकता ना तुम्ही? काकू मग कोणाशी बोलायचं आणि का? जे माणूस पोताना सगळा भाई बदल अशा वागू शकतो, मला त्याच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. फाल्गुनी, जाऊ दे, त्रास करून घेऊ नकोस. काय ना, काय काय लोकांना सवयच असते दुसऱ्यांना त्रास होईल असंच वागायची. आणि तू का ताट घेऊन बेडरूम मध्ये जेवायला जाणार होतीस? कुठेही जायचं नाही, इथेच बसायचं. आपली बाजू खरी आहे की नाही? करेक्ट आहे. आपण कुठे यांच्यासारखं खोटं वागतोय? प्लीज रडू नकोस तू. मला वाटतं ना, हे सगळं माझ्यामुळे होतंय. म्हणजे मी इथे आले आणि मी रुपालीसारखी दिसते, त्यामुळे हे सगळं सुरू झालंय. मी निघून जाते इथून. काय बोलताय मावशी? असं काही नाहीये, अजिबात काही नाही असं. काय ग भीमा? काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? रडायला सांग मला. मला मारलं, जोरात मारलं आणि चिमटा सुद्धा काढला.
ईशा का मारेल तुला? ईशा तू मारलंस रीमाला? किती रडते बघ ती. लागलंय तिला. असं मारायचं नाही परत. ती अशीच आहे, मला त्रास देते, मारते आणि चिमटा सुद्धा काढते. हो तू आधी शांत हो, रडू नको. बस 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 बस, इकडे बघ, माझ्याकडे बघ. रीमा, आता मला एकदम खरं खरं सांग, नक्की काय झालंय? ईशा का मारेल तुला? ती असं नाही करणार बाळा. मग मी काय खोटं बोलतेय का? ही ईशाच तुझी लाडकी आहे. नेहमी असं करतेस तू. रीमा असं नाहीये. आईसाठी तुम्ही दोघी सारख्याच आहात की नाही? सॉरी मा, तू रडू नकोस ना. नको रडू तू प्लीज. सॉरी, परत नाही करत. ओके? जी ईशा बाबांनी रीमाला ओरडू नये म्हणून सकाळी चूक नसताना गप्प राहिली, ती ईशा असं करूच शकत नाही. प्लीज सॉरी. मग काही चूक नसताना ईशाने रीमाला सॉरी का म्हटला? दोघींमध्ये नेमकं काय चाललंय? रीमा, एक विचारू? तू असं का वागतेस? मी तुला मारलं नाही, तुला चिमटा नाही काढला, तरी तू आईला माझं खोटं खोटं नाव सांगितलंस ना? रीमा, खोटं बोलायचं नाही. तिथं देवप्पा शिक्षा करतो. तू अशी का वागतेस? मला राग येतो तुझा आणि आईचा. का? कारण आई तुझ्यावर प्रेम करते, तुझे लाड करते. आईला फक्त तूच आवडतेस, मी नाही आवडत. रीमा, असं नाहीये. आई आपल्या दोघांवर सारखंच प्रेम करते. नाही, आई फक्त तुझेच लाड करते, तिला मी आवडतच नाही. रीमा, आई आपल्या दोघांवर एकसारखंच प्रेम करते. नाही, तू खोटं बोलतेस. रीमा, बरं, पण तू रागवू नकोस आणि आईला माझं परत खोटं नाव सांगू नकोस. रीमा असं का बोलते? रीमाच्या मनात काय चाललंय ते बघायला हवं. मी असंच वागणार. आई आणि ईशाला आणखीन त्रास देणार. त्या आईस्क्रीमवाल्या आजोबांनी मला जसं सांगितलंय मी तसंच वागणार. आणि उद्या शाळा सुरू झाली की मधल्या सुट्टीत जाऊन त्या आईस्क्रीमवाल्या आजोबांना सगळं सांगणार. ए, अशी काय बघतेस तू? देख, काय नाही, काय नाही. आईस्क्रीमवाल्या आजोबा सांगणार, तसंच वागणार आणि त्रास देणार. आत्या,
म्हणजे 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 हा कोणीतरी आईस्क्रीम वाला आहे जो रीमाच्या मनात विष पेरतोय आणि म्हणून ती अशी वागते. आई मधल्या सुट्टीत रीमा त्यांना भेटते. उद्या 6 सुरू होईल. रीमा उद्या पण त्यांना भेटणार आहे. मग हा कोण आहे? कोण कोण माणूस कोण आहे हा? आणि रीमा त्याला जाऊन भेटते शाळेच्या बाहेर. ते मला कळत नाही. म्हणजे तो माणूस, तो आईस्क्रीम वाला माणूस रीमाला सांगतोय असं वाग तसं वाग आणि रीमा तसं घेऊन वागते घरात. कोण आहे कोण हा आईस्क्रीम वाला माणूस? आणि तो माझ्या रीमाच्या मनात का नको नको ते भरतोय? एक मला सांग निशा, तू त्या आईस्क्रीम वाल्याला कधी बघितलंयस? नाही आजी. रीमा मधल्या सुट्टीत त्यांना बाहेर भेटायला जाते. मी शाळेच्या बाहेर मधल्या सुट्टीत कधीच नाही जात. हे सगळं खूप भीतीदायक आहे. हे आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. हो, मी उद्या शाळेत जाते. उद्यापासून शाळा सुरू होते ना. उद्या शाळेत जाते, चौकशी करते, मी बघते तो माणूस कोणी. मी त्याला उद्याच्या उद्या सगळ्यात आधी शाळेत जाऊन आपल्याला तक्रार करायला हवी. मधल्या सुट्टीत मुलं शाळेच्या बाहेर जातातच कशी? ह्या सगळ्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. रीमाच्या बाबतीत काही घडू शकतं ना. लहान मुलांच्या बाबतीत हल्ली भयानक गोष्टी कानावर पडतात. रीमाच्या बाबतीत काही झालं तर हे सगळं किती किती भयानक आहे. उद्या सगळ्यात आधी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटायचं आणि त्यांच्याकडे तक्रार करायची. आणि तू एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा येते. आईस्क्रीम मला कोण आहे ना, मी शोधायलाच. मस्ती करून दमून झोपल्या वाटतं दोघी. रीमा जास्त मस्तीखोर आहे, ईशा शांत आहे तशी. दोघी जुळ्या आहेत पण दोघींमध्ये किती फरक आहे ना. एकीला नुसते प्रश्न पडत असतात आणि दुसरी सतत त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. खरंय, दोघे खूप वेगळे आहेत. मित्रा, तुला सांगू, दोघींकडे बघून ना मला एका गोष्टीची खात्री वाटते. दोघे आयुष्यभर एकमेकींना सांभाळून घेतील, एकमेकींची काळजी घेतील. माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मित्रा, तू काळजीच करू नकोस, असंच होणार आहे. तरी काळजी वाटतेच. हे बघ, आई वडील म्हणून आपल्याला काळजी वाटणं साहजिक आहे. नाही, तसं नाहीये. मला रीमाची जास्त काळजी वाटते. म्हणजे रीमाच्या बाबतीत गोष्टी बरोबर दिसतात तशा नाही आहेत. आपण वेळीच काहीतरी केलं नाही ना तर सगळं हाताबाहेर जाईल. नक्की काय म्हणायचंय तुला? रीमाच्या मनात खूप काहीतरी सुरू आहे. काहीतरी खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. मित्र, प्लीज मला क्लिअर सांग, काय झालंय नक्की? मी गेले काही दिवस बघते रीमाचं वागणं खूप बदललंय. सतत चिडचिड होते, ईशा बरोबर भांडणं होतात, माझ्यासोबत नीट नाही बोलत ती. रीमा, असं का केलंस तू? माझं खेळणे, मी काय पण करू शकते. मी तोडू शकते किंवा मी खेळू शकते. माझी थालीपीठ मला भरव ना प्लीज. आधी मला भरव, मग तिला भरव. ती ना कुठंतरी रिसेसला मला बाहेर जाते. रिसेस मध्ये कुठे जातेस तू? कशाला त्रास देताय मला? शाळेतून आले आले छळताय मला. आई, माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि हिचा नव्हता झाला, म्हणून हिने माझी रागाने बुक घेतली आणि फाडून टाकली. तू हिला आधी सॉरी म्हणायला लाव. तू काकाचं बंड का अडवतेस? ते तर माझे लाड करतात.
फक्त ईशाचेच लाड करतेस. ही ईशाच तुझी लाडकी आहे. आपली रीमा अशी कधीच नव्हती. रीमाच्या शाळेबाहेर एक माणूस येतो आईस्क्रीम वाला, त्याने तिच्या मनात हे सगळं भरवलं म्हणून ती अशी वागते. तुला कोणी सांगितलं हे सगळं? ईशाने सांगितलं. मित्रा, तो जो कोणी माणूस आहे ना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. आणि मला हे कळत नाही, रीमा शाळेबाहेर येतेच कशी? मला सुद्धा तेच कळत नाहीये. म्हणजे उद्या त्या माणसाने रीमाला किंवा शाळेत कुठल्याही मुलाला काहीतरी केलं म्हणजे. मला सांग, उद्या दोघींची शाळा आहे ना? हो, मी स्वतः जातो शाळेत उद्या. तो माणूस कोण आहे ते पण बघतो आणि शाळेच्या मॅनेजमेंटशी सुद्धा बोलतो. मी आणि दाड आत्या सुद्धा येतो तुमच्यासोबत. ठीक आहे. काही झालं तरी त्या आईस्क्रीमवाल्या माणसाला शोधायला जावं.